तुम्हाला काय वाटतं की करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये या धामणी खोऱ्यातून तुमच्यासाठी योग्य उमेदवार कोण? आम्हाला असं वाटतं की आमच्या धामणी खोऱ्यातून आमच्या धामणीसाठी सतत झटणारे आमचे आमदार चंद्रकांत नरके साहेब हे आमच्यासाठी योग्य उमेदवार आहे. त्यांनी धामणी खोऱ्यामध्ये आतापर्यंत काय कामं केली? धामणी खोऱ्यामध्ये साहेबांच्याकडनं भरपूर विकास झालेला आहे आणि त्या विकासाबरोबर आमच्या इथून वेतोडे इथून धनगरवाड्यावरती चालत जाण्याचा जो रस्ता होता तिथं साहेबांनी 2,92,00,000 निधी लावून तो रस्ता आता पूर्ण चालू केला आहे. एकंदरीत दळणवळणाचा विषय जर झाला तर स्वयंभूवाडीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मार्ग म्हणजे आपल्याला जाण्यासाठी सांगरूळ मार्गे 1 तास लागतो. तर जर इथून रस्ता झाला तर आपल्याला अवघ्या 15 मिनिटात ते आपण 20 मिनिटात जाऊ शकतो. हा एक विकास आमच्या याच्यातून झाला. साहेबांनी वेळोवेळी धामणी खोऱ्यासाठी राई प्रकल्पासाठी भरपूर त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. 2014 साली त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता राई प्रकल्पासाठी आणली त्यांनी. ते एक योगदान साहेबांचं राहिलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याची कामं असतील, बाकी ग्रामपंचायतीमध्ये काय जे काय निधी असतो त्याची कामे असतील, असे बरेचसे प्रकल्प साहेबांनी योजना राबवल्या आहेत. त्याचबरोबर आत्ता सध्याच्या इथं आमदार नसताना देखील 5 वर्षे आमदार नसताना देखील साहेबांनी मुख्यमंत्री निधी सहाय्यातून लोकांना भरपूर मदत केली आहे. एकंदरीत आमच्या गावातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमच्या गावातली एक व्यक्ती जे ओबीसी ह्याच्यात नसताना त्यांना त्याचा एक 50,000चा लाभ मुख्यमंत्री साहेबांनी मिळवून दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी अशा केल्या की लाडकी बहीण असेल ती सर्वोपरी लोकांच्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचता येईल अशा गोष्टी सर्वांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. योग्य प्रकारे आम्हाला असं वाटतं की चंद्रकांत नरके साहेबच आमदार होणार, यात काही बदल नाही आणि ही वेळ आता आपली आहे. तुमचं कोणत्या उमेदवाराला योगदान असणार आहे? मी माझे सरपंच माझे चंद्रदीप साहेबांची माझा कौशल आहे आमच्या समाजातला. साहेबांनी भरपूर आम्हाला योगदान दिलेलं आहे. दिला डॉल्बी दिले, लग्न मांडप दिला, बाकी जेवणावरची भांडी अशा अत्यावश्यक वस्तू दिल्या. अशा संदर्भात आम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं की आता या निवडणुकीमध्ये कोण नेमकं निवडून येईल? आम्हाला खात्री आहे की चंद्रदीप साहेब निवडून येईल. कौल कुणाच्या बाजूने आहे? आमचा कौल नरके साहेबांच्या बाजूने आहे. की तुमची काय भावना आहे नेमकी? चंद्रदीप साहेबांच्यासाठी आमची भावना अशी आहे की त्यांनी आमच्यासाठी भरपूर कामं केलेली आहेत आणि ती 100% निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे. नमस्कार, मी वैभव पाटील वेतोडे. आमचे मत महायुतीचे उमेदवार चंद्रकांत नरके साहेब यांना असेल. चंद्रकांत नरके हे आम्हा सर्व युवकांसाठी प्रेरणादायी नेतृत्व असून आम्ही त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्यांना ते निश्चित विजयी होतील, त्यात काही शंका नाही. तुझं मत नेमकं कुणाला असणार? आमचं मत माजी आमदार चंद्रकांत नरके साहेबांना असणार. त्यांच्याविषयी तुमची काय भावना आहे नेमकी? सर्वसामान्यांपर्यंत पोचणारा माणूस आहे. तरुणांसाठी एक आधार माणूस आहे. तरुणासाठी काय काम त्यांनी केलेलं आहे? तरुणांसाठी त्यांनी आंदोलने केलेली आहेत. आता त्यांची चिरंजीव देवराज नरके साहेब त्यांची परंपरा चालवत आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं कोण उमेदवार योग्य वाटतो? आमच्या दृष्टीनं चंद्रकांत नरके साहेबच आम्हाला योग्य वाटते. येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्याविषयी काय नेमकं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ते निवडून येतील किंवा काय? चंद्रकांत साहेब चांगल्या मतांनी निवडून येतात.